खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। तहसीलदारांच्या हुकुमशाहीने वयोवृद्ध शेतकरी त्रस्त। धुळे तालुक्यातील नंदाळे बुद्रुक गावातील वयोवृद्ध शेतकरी दिलीप रामभाऊ पाटील हे तहसीलदारांच्या कारभारामुळे त्रस्त झाले आहेत। त्यांच्या मालकीची नंदाळे बुद्रुक शिवारात गट क्रमांक 58-2-1 ही शेती असून त्यावर शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो। मात्र अलीकडेच तहसीलदार धुळे यांनी शेजारील गट क्रमांक 63-अ या शेतजमिनीच्या शेतकऱ्यासाठी वयोवृद्ध पाटील यांच्या जमिनीतून रस्ता काढण्याचे पत्रक दिल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय। यामुळे पाटील यांची शेती थेट बाधित झाली असून स्वतः शेतास ये-जा करण्यासाठी किंवा पिकांची वाहतूक करण्यासाठी कोणताही शासकीय रस्ता उपलब्ध नाही। याविषयी त्यांनी तहसीलदार धुळे यांच्याकडे वारंवार लेखी अर्ज करून न्याय मागितला, मात्र आजपर्यंत त्यांची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही। पीडित शेतकरी दिलीप पाटील यांचे म्हणणे आहे की आम्हाला शेतात ये-जा करण्याचा कायदेशीर हक्क आहे। शेजारील शेतकऱ्यांसाठी आमच्या जमिनीतून जबरदस्ती रस्ता काढणे ही हुकुमशाही आहे। आम्हाला न्याय मिळाला नाही तर पुढील काळात आम्ही न्यायालयीन लढा उभा करू। भारतीय कायद्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 व संबंधित ग्रामपंचायत कायदे कोणत्याही शेतकऱ्याच्या जमिनीतून त्याच्या संमतीशिवाय रस्ता काढता येत नाही। तसेच जमीनधारकाला त्याच्या शेतात प्रवेश व पिकांची वाहतूक करण्याचा हक्क अबाधित असतो। तहसीलदारांनी या कायदेशीर तरतुदींची पायमल्ली केल्याचा आरोप या घटनेत होत आहे। या प्रकरणामुळे नंदाळे बुद्रुक परिसरातील शेतकरी वर्गात संताप पसरला असून तहसीलदारांच्या एकतर्फी आदेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून वयोवृद्ध शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी मागणी पंचकृषीतील शेतकरी करीत आहे। आपला काय नाव दादा? दिलीप रामभाऊ पाटील, मुक्काम पोस्ट नंदाळे बुद्रुक तालुका जिल्हा धुळे। बरं, आपली काय समस्या होती? समस्या होती, रस्त्याची समस्या होती। बाबत रस्ता नाही शेताला, त्याची समस्या होती। गट नंबर आहे तो काय आहे? गट नंबर 58-2-ब। समस्या अशी होती, गट नंबर 61 वाल्याने जो आम्ही जिकडे येत होतो, गट नंबर 61 वाल्याने माझा रस्ता तिथून 61 पासूनच बंद करून दिला। 61 आणि 58 दोघी जवळ एकच बांध आहे, परंतु 61 वाल्याने रस्ता बंद केल्यामुळे माझे क्षेत्र पडीत राहिलेलं आहे। आणि गट नंबर 63 वाल्याला माझ्या शेतामधून तहसीलदार साहेब यांनी, गट नंबर 58 तहसीलदार साहेबांनी गट नंबर 63 वाल्याला माझ्या भर शेतामधून रस्ता देऊन दिलेला आहे। आणि मला त्या शेतामध्ये, तुमच्या शेतामध्ये रस्ता होता का पहिले? नाही होता। तो 63 वाल्याला तहसीलदार साहेबांनी रस्ता देऊन दिला। त्याबाबत आपल्याला काही त्यांनी कागदपत्र तुम्हाला कळवलंय का? नाही कळवलेलं आहे मला काही। बरं, जो तुम्ही सांगताय जो शिवरस्ता, तो नेमका कुठपर्यंत होता आपल्या शेताला लागून? तो 61च्या सुरुवातीला तिथे स्टॉप होऊन गेलेला असतो तो शिवरस्ता। आपलं क्षेत्र आहे त्याच्यानंतर 63 नंबर गटवाला आहे तो कुठे आहे? तो माझ्या शेताच्या पुढे मागच्या साईडला आहे। तो माझ्या शेतावरूनच जातो पूर्ण। याबाबत तुम्ही तहसीलदार साहेबांना विचारणा केली होती, त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? तहसीलदार साहेब सांगत होते त्याचा रस्ता आहे, म्हणजे तुमचा रस्ता नाही आहे तिकडनं, तहसीलदार साहेब असं म्हणत होते तिथे। याबाबत तुम्ही त्यांना काही कल्पना वगैरे दिली अजून? त्यांना सांगितलं मी, साहेब मला माझं एवढं क्षेत्र असून मला रस्ता नाही तर मी आत्महत्या करून घेईल। तहसीलदार साहेब म्हणत होते की तू इथे मरून जाय, आम्हाला काही फरक पडत नाही।